फडणवीस भाजपच नव्हे तर इतर पक्षही कसे चालतील ते ठरवतात असं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलंय। मुंबईमध्ये भाजपचा महापौर बनल्यावर किंवा बसल्यावरती सर्वांचे कॉलर टाइट होईल असं देखील मंत्री लोढा म्हणाले। जब 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवा भाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आपको यदि साइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे तो भी आगे की कुर्सी पर बिठाएंगे। भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवा भाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आपको यदि साइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे तो भी आगे की कुर्सी पर बिठाएंगे। पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, उसका कितना भी यदि पिक्चर आता होगा, पर उसको हम गोद में नहीं उठाते, गोद में हम अपने घर के बच्चे को ही उठाते हैं। हे खरं आहे, परंतु अजून त्या ठिकाणी शिवसेना भाजपची युती अजून आमची ठरलेली वरचढ आहे की नाही मला नक्की सांगता येत नाही। पण युती नाही झाली तर महायुती झाली तर निश्चितपणे भाजप सेनेचाच महापौर बसेल, पण नाही झाले तर शिवसेना पण दावा करेल। खरं तर त्यांनाच कदाचित महापौर मुंबईचा महापौर होण्याचे वेध लागले असतील। त्यांना त्यांच्याच पक्षात लोढांना त्यांच्याच पक्षात कोणी सिरियसली घेत नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यावर काही बोलणं मला वाटतं गरजेचं नाहीये। 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। राज्यातील इतर पक्ष जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याने इतर कोण पक्ष त्यांना मी यांच्याशी बोलतो जरा मंगलप्रभात लोढाशी आणि नंतर तुम्हाला सांगतो। लोढाने मला असं वाटतं धंदा करावा, हे काही त्यांचा व्यवसाय नाही राजकीय, लोढा हे व्यावसायिक आहे। देवेंद्रजी भाजप चालवतात आहे, परंतु त्याचबरोबर इतर पक्षही देवेंद्रजी चालवतात हे विधान कदाचित माननीय मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी त्यांनी केलं असावं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती माननीय अजितदादांच्या नेतृत्वात काम करतोय हे त्यांनी लक्षात ठेवावं। आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुती म्हणून लढावं, आणखी काही गणितं करू नये यासाठी बोलणी सुरू आहे असं भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी अजित पवार गटाने या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढावं, नवीन काही गणितं करू नये असं बोलणं सुरू आहे। मोठी बातमी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांची फेसबुक पोस्ट आता चर्चेत आहे। रुपाली ठोंबरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे। ऐरे गेरे नथू खैरे नटरंगी लोकांनी शिकवू नयेच, साम दाम दंड भेद असं त्यांनी लिहिलेलं आहे। रुपाली ठोंबरे यांच्या फेसबुक पोस्टवरचा हा आशय आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रुपाली ठोंबरे पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। आणि रुपाली ताईचं राहिलं तर ते आता ती निर्णय घेणार, शेवटी ती आम्ही एकत्र काम केलं आणि ती जर उद्या राजकारणात तिचा निर्णय तो काय निर्णय घेईन तर त्याला माझा पाठिंबा जातो। शेवटी कार्यकर्ते आणि आम्ही एकत्र काम केल्यामुळे शेवटी आम्ही एकमेकाला सल्ले देतो, पण शेवटी सगळेच कार्यकर्ते समाजासाठी काम करतात आणि त्यामुळे त्यांचं सगळेच एकत्र आम्ही काम करत असतो।